तर रामराम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन खट्ट तडकदार भडकदार स्वस्त मजबूत टिकाऊ अशा खट्ट ब्लॉग मध्ये. तर विषय असा झालाय, पल्सातल्या सगळ्या पेट्रोल पंपावर त्याला सपलेला आहे, सुपडा साफ झालाय. तरी पण मी जाऊन बघणार आहे थोडंफार पेट्रोल मिळतंय का कुठं बघायचं. पल्सातल्या सगळ्या पेट्रोल पंपावर त्याला सपलेला आहे आणि आपल्या प्लॅटिनात या बाहेर लावलेल्या थोडंफार किंचित किंचित कामावर जायपुरतं तर त्याला भेटतंय का ना बघायचंय. तर मी निघालो सध्या HP पेट्रोल पंपाखाली जाऊन बघूया कसा कसा विषय होतोय. जर त्याला असलं तर टाकून याचं 500 रुपये एकदमच, म्हणजे गाडी आपली महिनाभर अजून पळत्या, त्याला काय प्रॉब्लेम येत नाही. आणि जर नसलं तर मग विषय नाही, गाडी घरात लावायची, तर माझी सायकल बाहेर काढायची. मग काय पुढचा विषय असेल तेव्हा असेल. आणि पप्पा आज गेले सांगलीला, सांगलीत कुठं पेट्रोल पंपावर जर पेट्रोल भेटलं तर टाकी फुल करून आणा म्हटलंय, त्यातलं निम्म काढून ह्यात घालू. मग असं विषय करूया. एवढं जुगाड करण्याचा दिवस आली, ती लय बेकार परिस्थिती आहे. युद्धामुळे लयच बेकार परिस्थिती होईल असं वाटायला लागलं मला. तर चालतंय, आता काय जाऊन येतो पेट्रोल पंपा, काय विषय होतो बघून. चला किल्ली घेतो आणि जाऊन येतो पेट्रोल पंपा बघून काय हाय का पेट्रोल शिल्लक आपल्यासाठी थोडंफार, एक 4-5 टेप. तर सध्या मी आहे इथं HP पेट्रोल पंपावर. इथं पण काल दुपारपर्यंत आलं होतं, इथलं पण त्याला संपलंय आणि पल्सातल्या सगळ्याच पेट्रोल पंपावर त्याला संपलंय. मी आता काय गाडीचं आता काय करायचं, गाडी नेऊन मळ्याला लावायची असं वाटलं लागले. मळ्याला लावायची आणि मग नीट गोल आपलं सायकल घ्यायची, सायकलवर प्रवास चालू करायचा. आणि थोडंसंच त्याला 2च दिवस मी कामावर जाऊ शकतो एवढं त्याला. तर बघूया संध्याकाळपर्यंत चालू झालं पेट्रोल पंप तर बघायचं, कार्यक्रम करायचा. पेट्रोल हाय म्हणजे पण पेट्रोल काही नाही अजून कुठं नाही, पेट्रोल नाही, बंद आहे पेट्रोल नाही. चला गाडी येते जाते त्या पुढच्या पेट्रोल पल्सात कुठल्याच नाही काय, पण तिकडं पल्सात कुठल्या पेट्रोल पंपावर द्यायला नाही काल रात्री. तर चला जाऊया, घरात लावून टाकूया गाडी. आता काय पर्याय नाही त्याला. तर जस्टच मी पेट्रोल पंपावर जाऊन आलो, पण अकाल पडलाय गाडी. आता तुला खाद्य पेयजल काय मिळणार नाहीत ना पुढं. आता काय अशा गाड्या पळवा येणार नाहीत आपल्याला, त्याला सपलंय सगळीकडे. आणि फादरला सांगितलं, सांगलीत गेली ती, सांगलीतलं सगळं पेट्रोल पंप चालू आहे. इथल्याच पेट्रोल पंपाला यायला काय झाले काय माहिती. गच्च फादरने टाकी भरल्या, आता आल्यावर त्याच्यात जुगाड करून त्यातलं त्याला काढून यात घालायचं, गच्च भरून टाकायची याची टाकी. तर चालतंय, काय पर्याय नाही. आता जातो मळ्यात गाडी लावतो आणि सायकल येऊन येतो, पर्याय नाही त्याला, काय करायचं. सांगलीत चालू आहे पेट्रोल पंप सगळं. होय, फादर गेलंय, टाकी फुल करून आणा म्हटलं, त्यातलं काढून यात घालाय. संध्याकाळी जुगाड करायचा आता, कामावर जायला त्याला नाही आता गाडीचं काय करायचं. तर चालतंय, आता जायचं आवरायचं, गाडी घ्यायची, मळ्यात जायचं, गाडी मळ्यात लावायची, सायकल घेऊन मागे यायचं. आता पर्याय नाही त्याला, काय जर केलं पाहिजे असं. तर चला, लय त्याला खर्च करायला नको इकडे तिकडे. आता आता तुटवडा निर्माण होईल युद्धामुळे, आणि परत भविष्यात भेटेल का नाही काय माहित नाही. मोदी साहेबांनी कालच सांगितलंय लोकसभेत की कोरोनाच्या काळात आपण जगलो तसं हळूहळू आपल्याला जगायला शिकलं पाहिजे आता युद्धामुळे. तर पर्याय नाही. चला, आमची कार्यकर्ते इथे बसलीत निवांत. आता पेट्रोल काय मिळणार नाही, तुम्ही लय गॅस वापरू नका, गॅस जरा कमी वापरा. आपल्याला मळ्याला जायला लागेल आता गोबर गॅस वगैरे चालू करायला. सुट्टी नॉट आता. चिंगळू महाराज झोपलेत आमच्या इकडे, त्यांना काय माहित नाही पेट्रोल बंद झाले, त्यांना काय संबंध नाही अजून, त्यांना काही कळत बी नाही. तर चालतंय, चला जातो मळ्याला, जाऊन आपलं काम बी करतो, काम उरकतो, सायकलीने येतो. आता आधी जाताना टोपी नेली पाहिजे. माझी टोपी बघितल्यास का कुठं, होय का निकिता? पांढरी टोपी माझी कुठं आहे? वर आहे काय? पांढरी टोपी घेऊन जातो, कारण येताना ऊन लागणार आहे. सायकलून येताना दमादमाने यायला लागतं. हे बघा इथं हाय हाय. चला, पहिल्यासारखं जीवन जगायला लागणार आता आपल्याला पुन्हा एकदा. आपण पहिलं जीवन जगत होतो का नाही, कसं सायकलवरून जायचं. आता बैलगाड्या वगैरे चालू होतील थोड्या दिवसात, टॅक्सी रिक्षा ऑटो बिटो सगळं बंद होईल. बैलगाड्यानं आपलं जायचं, पारावर बसायचं निवांत, पाऊस पडला तरच काम करायचं. कामधंद पण बंद पडली तर आम्ही काय करायचं. मग शेतीवर जगायचं, त्याला पर्याय नाही. हा, चला जाऊया. आता सायकलून याचं म्हणलं ना, जरा मला कसं म्हणजे वेगळंच वाटायला लागले, पण काय नाही. आणि सायकलनं गेटमध्ये आत घालून पार्किंगमध्ये लावायची, विषय हार्ड करून टाकायचा. चला, तर आता जस्टच मी मळ्यात पोचलो इथं आणि गाडी पार्क केली आहे आपली. आता पेट्रोल वगैरे काही मिळून झाले, त्यामुळं मळ्यातच लावायची गाडीला. ओके, विषय क्लोज आता गाडीचा. गाडी इथं मळ्यात लावणार आहे आणि सायकलला बाहेर काढतो, सायकल घेऊन आता गावात जायचं. आणि दुपारी जरा आम्हाला मागं पण यायला लागलो गोराढोरांचा आवरायला. आत्ता जरा आवरून घेतलंय, आता बाय बाय स्टँड करतो. त्याला पूर्ण ध्यान नाही राहिलं तर विषय हरवायचा. तर टाटा बाय बाय. आजपासून गाडी इथं. थोड्या मग संध्याकाळी जर नाही पेट्रोल मिळालं, पप्पानी जरा ही केलंय सोडा, सांगलीत गेल्यावर आता जरा पप्पानी टाकले गाडीत त्यांच्या त्याला. मग त्यातलं थोडंफार आपण ढापायचं, म्हणजे ढापाय ना, काढून घ्यायचं बाटली भरून इकडे टाकायची या गाडीत. तर सध्या तरी लय गाडी फिरवण्यात काय अर्थ नाही, कारण पेट्रोलच नाही. आणि पेट्रोल महाग होईना म्हणजे बरं, ह्याच्या आयच्या गावात विषय जरा गंभीरच होईल महाग झालं तर. आणि आधीच MIDCला आमच्या कामं नाही ती, परत MIDCत आम्हाला हाकलून काढलं तर परत काय करायचं आम्ही. विषय लय गंभीर होणार आहे ती, जर हे मिटलं नाही
पेट्रोल बिट्रोल याचं बंद झालं, जर तिसरं महायुद्ध झालं तर लय वाईट आहे. आणि बाळूमामाच्या भाकणुकीला सांगितलंच वाटतं तिसरं महायुद्ध होणार आहे. तर चालायची जगाची रीत ती आपली रीत मानायची आणि चालायचं पुढं, लय लोड घ्यायचा नाही. तर सायकल बशी आलोय सध्या मी, काल आपली धुराखात पडलेली होती. पुन्हा एकदा सायकलला बाहेर काढायचं. तर भविष्याचा विचार केल्यागतच झालंय मी. ह्याच्या यायला सायकल विकल घेऊन टाकाटक पैकी त्या वेळेला ठेवल्या, आता फक्त यूज करायची सायकलला या. ओकेच हॉबी वाटतच आहे सगळी. मध्ये सायकल जरा पंक्चर झाली, त्यावेळेला पंक्चर काढून घेतली, सगळी टाकाटक झाली. आता जरा फडकं मारतो सायकल आणि फडकं मारून वे टू भूर लगेच गावात मार्क्रमण करायचं. त्याचं जरा ही पण बदलाय आली, ते काय ती ब्रेक पॅड, ती पण जरा ब्रेक पॅड बदलायचं बघतो. जरा पल्सात जातो थोड्या वेळाने संध्याकाळी, आज जातो नाही तर उद्याच्याला जातो ब्रेक पॅड बदलाय. सायकलचं ब्रेक पॅड पण बदलून घेतो, म्हणजे चकाचक सायकल होत्या. विषय हार्डच होतो सायकलचा. तर चालतंय, चला सायकलला घेतो. गाडीची किल्ली खिशात ठेवल्या नाही, गाडीची किल्ली इथंच ठेवतो मळ्यात. कारण विषय असा होतोय, जर मी गावात येताना गाडीची किल्ली राहिली आणि समजा पप्पांनी त्याला जास्त ती टाकी फुल करून आलं, पप्पा त्यातली निम्मी टाकीतलं त्याला यातलं घ्यायचं म्हणलं, तर सायकल घेऊन यायला लागणार. किल्ली गावात राहिली तर परत रिटर्न मला जायला लागणार. तर एवढा घोटाळा व्हायला नको म्हणून किल्ली इथंच ठेवली मी. आणि इथनं आता भेटू, चला सायकल घेऊन आपलं मार्क्रमण चालू करूया गावाकडे. तर सगळे लावरावरी करतो, सगळं बंद करतो लाईटी बेटी आणि नीट गोल आपल्या मार्गाला लागतो. चला, तर सध्या सायकल घेऊन मी कान 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 करत, तर लय दिवसात मी सायकल चालवायला लागलोय. हा, हळू 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 करत जायचं. इथनं पुढं बॉम्बा बॉम्ब होईना म्हणजे बरं, पेट्रोल बिट्रोल मिळायचं बंद होईना म्हणजे जायला लय बॉम्ब होणार आहे परत ना. असं आम्हाला परत कामावर जायला लागल. काम राहिलं तर पेट्रोल बिट्रोल सगळं बंद व्हायला लागलं, हळूहळू कामं बी सगळी बंद होणार परत ना. काम बंद झालं परत काय करायचं, माणसानं जागायची पंचायती होणार आहे परत ना हळूहळू. त्यामुळे हाय आपलं शेती भाती करायची, हाय माळव वगैरे करायचं, घरात खायापुरचं करायचं, एवढं लक्षात ठेवलंय आता मी. आणि जर गॅस बीस काय मिळायचं बंद झालं, आधीच गॅस मिळायचं बंद झाली ती, जरी गॅस तुझ्यावर झाला तर सरळ मळ्यात राहिल्याचं म्हणजे गावात बी राहायचं सोडा, गावातल्या घरात फक्त जायचं बसायचं न्यायचं. मळ्यात येऊन जेवण खाणं, चुलीवर करायचं, गोबर गॅस आहे, गोबर गॅसला तर 2 जनावर झाली ती, गोबर गॅसवर जेवण करायचं, सगळं मळ्यातच. म्हणजे वाईस कमी राहायलाच मळ्यात आल्यागत झालं. तर चालतंय, चला जाता जाता रहुण्याकाठ पडतोय आपल्या, रहुण्याला पण बघूया ह्याच्यावर काय प्रतिक्रिया आहे रहुण्याची, की बाबा रहुण्याची गाडी त्याला आहे का ही आधी विचारूया त्याला. प्रतिक्रिया परत नाही घेऊया त्याच्या, रहुण्याच्या गाडीचा आधी त्याला असलं तर मग पुढचा विषय होणार आहे. तर चला, रहुण्या ह्याचं दुधाची केन उचलालाय. तर चला बघूया जाऊन. तर सध्या इथं झाडाखाली थांबलोय, रहुण्या थोड्या वेळात येईल दुधाची केन उतरून. आणि सायकलचं ही पण बदलायला लागलं असं वाटलं लागलंय मला, मोठा पण बदलायला लागतील हँडलच्या. बाकीचं काही एवढा प्रॉब्लेम नाही. ब्रेक पॅड काय, ब्रेकच्या डिस्का काय बदला येतील, ती 40 रुपये खर्च होईल तेवढाच, लय लोड नाही त्याचा. तर रहुणे येईल थोड्या वेळात. रहुण्या लागला इकडे केन गोळा करायला, केन गोळा करून रहुणे प्रतिक्रिया घेऊ थोड्याच वेळात. तोपर्यंत जरा क्षणभर विश्रांती घेऊया आपण. मला जाऊन झोपायचं पण आहे, थर्ड करून आलोय रात्रीच्या पाळी. तर बघूया कसा कसा विषय होतोय, रहुण्या काय म्हणतोय. तर रोहन इथं आलेला आहे सध्या केन बिन उतरून. रोहन काय म्हणायचं तुझं, गाडी त्याला आहे का तुझ्या? सध्या तर माझ्या हाताची पाकी झाली. काय झालं रे हाताला, काय झालं तुझ्या? हा, पिस्टल लावाय गेलतास का बागाला? मग जरा लिक्विड झाले ना. लिक्विड भाजलंय? हा, कुठलं गार लिक्विड? नाही गार कुठलं, गरम. बरं ती नव्ह, तुझ्या गाडीत पेट्रोल आहे का भांडुखोया? आहे की काल आजचे टाकले. काल आज सगळ्या पेट्रोल पंपावर बंद आहे. मी HP वर जाऊन आलो, लोक येऊन मागे जायला लागले तिथनं, एवढं विषय हार्ड आहे, पेट्रोलच नाही. काय प्रतिक्रिया नाही, कारण मी गस त्याला टाकले. पण किती दिवस पुरणार आहे तुला? पुरल तिथवर पुरल. मग परत नाही असल्या सायकल यायला लागणार तुला पण. नाही, आता गाडी आणल्या इलेक्ट्रिक, संध्याकाळी येताना चालते गाडी घरात लावण्याच्या. म्हणजे बचत करायची तुला पण. मी पण गाडी मळ्यात लावून आलो आता, सायकलून जायचं म्हटलं गावात, लई लोड घ्यायचा ना आता. कारण 100 CC असून ह्याला रडतो. अरे तू म्हणजे त्यालाच नाही ना, काय करायचं आता, गाडीत टिपूस बी नाही माझ्या. काल रात्री कामावर कसं जाऊन आलो माझं मला माहित आहे, थर्ड करून. कुठल्याच पेट्रोल पंपावर त्याला नाही आज. आणि HP चालू होता. एकमेव असा विषय झालाय, पप्पा आमचं सांगलीला गेलती, सांगलीतला एक पेट्रोल पंप चालू होता, तिथं गच्च सांगलीला बऱ्यापैकी सगळं चालायचं पप्पा म्हटलं, आणि तिथं फादर टाकी फुल करून आणल्यात. आता त्यातली अर्धी काढून प्लॅटिना टाकायची. कामावर जाण्यापुरतं तर आहे. ह्या महिन्याचा पगार तर फुल पाडायचं, एवढं माझ्या डोसक्यात आहे. पुढे या माडीचं चालतील काय, तुला काय वाटतंय का बंद पडेल? बंद करून काय करायचं मग? पेट्रोल कामगार असं पेट्रोल नाही मिळालं, कामगार जाणार कसं या माडीशीला? गाड्या घेऊन देणार प्रत्येकाला. EV गाड्या घ्या रोज कामाला या. पण कामाला खडं करू नका काय. अरे भांडुगोळा खाली का घेतलीस? मस्ती बाग.
तर चालतंय रोहन बरोबर एक गप्पा बिप्पा मारल्या जरा. तर रोहन भैया पण म्हणतोय गॅस पण मिळणार ना आता, है नाही? गॅस मिळतोय हा. कुठला मिळतोय या? घासा घास करायला लागतं. लयच घासायला लागत्या. ब्लॅकनं मिळतोय मग. ब्लॅकनं मिळतच नाही. ब्लॅकने 4,000 रुपये म्हणायला लागले ते घासाघाशी करून बी. 4-5 हजार रुपये. मोदी साहेब तुम्ही काहीतरी करा, या तोडगा काढा काहीतर, लवकर युद्ध मिटवाय जावं तिकडं, मध्यस्थी घ्या काहीतर. तुम्ही काय म्हणायचं रोहन्या? तुम्ही सगळीकडे मध्यस्थी घेता इथं पण घ्या. इथं पण घ्या, सगळीकडे घेता इथं पण घ्या. साहेब लय बिकट हाल आहे ती एमआयडीसी कामगारांचं. ही बघा, ही पण एमआयडीसी कामगार आहे ती. आम्ही एमआयडीसी कामगार आहे, डीरेस कामगार. डिरेस कामगार आहे ती. यांचं पण लय बेकार हाल आहे यांच्याकडे आता. आमचं काय होत नाही आम्हाला. अरे तू जवळ जवळ आहे म्हणून आता आम्ही पण तीच करणार आहे. आता ह्यांच्या डिरीत आम्हाला दूध घातली पाहिजे, ते 10-12 गाया करून. एमआयडीसी बंद पडल्यावर काय करायचं राहण्या? बरोबर चुकीचं पर्याय नाही, तेवढाच पर्याय. परत दुधाचा रेट पण ही पाडते ती. प्रत्येकानं गाया गेल्यावर परत दुधाचा रेट तुम्हीच पाडताय भांडगोळानं. पर्याय नाही काय? पर्याय नाही. मला जो दूध खाते भांडगोळी आमचं, हा आमच्याकडे घेतलेलं मला दूध काढून नेते ते, बाकीचं साधं दूध सांगायला पाठवते ते भांडगोळ्यानं. तर चालायचं तेवढं. तर रोहनबाईशी वार्तालाप केला. रोहनबाई खुश आहे, ते असंच व्हावं असं त्यांची इच्छा आहे. काय म्हणायचं आहे? आपण पुढे सगळं होई झालाय, सगळा विषय पार पडलाय. रोहन आता मी हळूहळू करत ह्या सायकल येऊन माझ्या छोट्याशा जातो गावात. संध्याकाळी भेटू आपण. नाही संध्याकाळी नाही. कुठेच निघालाय तू? देवाला निघालाय? बरं चालतंय. दावा पेट्रोल संपलं तर मागू नका. सांगलीच आहे पेट्रोल. ठीक आहे, आम्ही डिझेलची गाडी घेऊन जाणार. चालतंय. मग डिझेल आहे. डिझेल पुरवठा आहे. फुल आहे. टाकी फुल आहे. स्टँडची अरे घोडला. ओय आधी स्टँड लागा वेल्डिंग मारलेला आहे. कशाला राहून असं करतोयस? मॉडेल आणि मॉडेल वाकलच की तीच की. जाऊ का भावा मित्र? बर्फ का तुमचा काय धंदा बंद पडत नाही, आमची एमआयडीसी बंद पडेल जग मारली तर. एमआयडीसी बंद पडणार नाही. आईच्या गावात बर्फ टाकायला अगोदर स्कीम, माझ्यावर स्कीम केली भांडुगळा. शर्ट घाण केलास काय भांडुगळा? ए जातो रोहन, संध्याकाळी भेटू. तर चला जाऊया आता घरला. भांडगोळ्या माझ्या शर्टात मागं बर्फ टाकत होतं, तेवढ्यात मी सावरलं आणि कसं बस वाचून निघाली. तर चला जाऊया गावात. आता ऊन लागायला लागला, उन्हाच तिडका जोरात चालू झालाय. आणि बघूया आपल्याला पेट्रोल फादर आल्यानंतर त्या गाडीचं काढून ह्या गाडीत घालूया. ती पण मयाचाच कार्यक्रम करायचा, गावात करा ना. मयात जायचं, त्या गाडीत पेट्रोल त्यात टाकायचं आणि मग संध्याकाळी कामावर जायपुरती तेवढीच गाडी वापरायची. सकाळी गेले की मयात गाडी लावायची आणि सायकल येऊन तरटत असा आपला प्रोग्राम चालू करायचा इथनं पुढं कायम. तर चला जाऊया गावात झामझाम करत. तर फायनली घासाघाशी वगैरे करून सगळं अशा रप अँड टप उकाड्याचं घरात पोचलोय. सायकलला इथं पार्क केल्या गेटच्या आत आणि ऊन लय लागायला लागलंय. त्यात ह्यो असा वनवा गाडीचा, पेट्रोल नाही काय नाही. ज्या वेळेला आमच्याकडे पैसे नव्हतं त्यावेळेला पेट्रोल गच असायचं आणि आता आमच्याकडे गच पैसा आहे ती पण पेट्रोलच नाही, असा विषय झाला. आता काय करायचं, पर्याय नाही त्याला. तर निकिताजी नमस्कार. काय चाललंय? नियोजन चाललंय म्हणा जेवणाचं आणि यांचं चाललंय थाटल्या वाजवायचं. थाटल्या वाजवायचं नियोजन चालू आहे तुमचं? वाजवा, सुट्टी देऊ नका, थाटल्या वाजवा, ठांग 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 ठांग. तर चालतंय, हा आवरतो. पप्पा आल्यानंतर मळ्यात जायचं. मळ्यात जाऊन परत ना त्या गाडीतलं पेट्रोल काढून ह्या गाडीत टाकायचं थोडं आणि तेवढं आपलं कसतर दिनक्रम चालवायचा. आता गाडी बाहेर काढायला नाही, सायकल येऊनच फिरायचं. कुठं पण असू दे, गावात जायचं असो, पल्सर असू दे, इकडे तिकडे कुठं पण असू दे, सायकल येऊन जायचं. तर सायकलला एक कुलूप, हँडलचा मोठा आणि डिस्क पॅड तेवढं उद्याच्याला बदलून घेतो. उद्याच्याला पल्सर जायचं. ह्याचा पण ब्लॉग तुम्हाला उद्याच्याला सकाळी पाटचा लवकरात लवकर बघायला भेटणार आहे. तर जरा पाणी वगैरे पितो आणि जरा चिल्ड होतो. उकडायला लागले, ताण पण लागल्या, घा सुकलाय जरा. तर सगळे आवरावरी करून आता संध्याकाळच्या वाजले 5 आणि आता सायकलला आपले घ्यायची आणि नीट उभं मायावर जायचं. येताना गाडी घेऊन यायचं, कारण आता फादर त्यांना अजून काय सांगितलं आलीच नाही. ती आल्यानंतर परत ना मग आपण इथं गाडीत त्याला घालायचं आपलं प्लॅटिनात. काय का घालायचं बाय काय? का घालायचं? का म्हणा का? हा म्हणला बघा का. तर बाबा प्लॅटिना त्याला मिळून झाले, पल्सर त्यालाच मिळून झाले म्हणून आपण त्याला घालायचं, त्या गाडीला ह्या गाडी घालू. का तेल मिळालं सांगा? का तेल का मिळालं विचारा सांगा. युद्ध चालू आहे त्यामुळे तेल मिळून झाले. का युद्ध का चालू आहे म्हणा? युद्ध का चालू आहे मला काय माहिती युद्ध चालू आहे का. तेला पाय भांडणं लागले 2 देशांनी त्यामुळे युद्ध चालू आहे. काय बी सांगा बरं कसं काही सांगत नाही. तर झाले, आवरले सगळं. आता संध्याकाळच्या 5 वाजले. आता शेण घाणं आवरलं, मला गुरांच्याकडे जायचं मळ्याला. तर आता आपली 100 cc नाही 0 cc आपली फिट ट्रिप घ्यायची आणि गायवाच्या मळ्याला. तर चला जाऊया मळ्याला हळूहळू करत. आपली
टोपी घालूया आणि लगेच गायब होऊया. तर भावानो आत्ता जस्ट सगळं आवरलं इथलं. मायातलं आवरायचं म्हणलं की लई टाईम गेलं. 5 वाजता आलो तो करेक्ट, 7 वाजले सगळं आवरायला. आणि दिवस मावळा आहे बघा, संध्याकाळी 6:30 दिवस मावळते. पाक दिवस मावळा आहे, पाक अंधार बिंधार झाला इकडं. तर विषय असा झाला आहे. आणि आता आपली प्लॅटिना घ्यायची, ही इथं लावलेली सकाळी लॉक करून ठेवलेली ही. आणि ह्या फिट ट्रिपला आपल्या आत लावायचं घरात इथं. तर कडी काढतो आणि ट्रिपला आत लावतो. आईला अंधारच आहे सगळ्यात. जरा एक बल लावतो. ओकेच कडकनाथपैकी प्रकाशमान वातावरण झालंय. आता जरा सायकलला आत लावतो ह्या आपल्या. तरी आज माझं नाही म्हटलं तर 100 रुपयाचं त्याला वाचवलं सायकलनं. कारण 4 हेल्पाट झाले तर माझं गावातनं मायानं गावात. तर सायकलला नेऊन होत्या त्या जागेवर लाव्या तिच्या हिच्या जागेवर सायकलला इथं आपण लावूया. ओकेच डन. तर सायकल तिच्या जागेला लागल्या. जरा अंधारलंय, काळवं आणलंय जरा वातावरण. अंधार पडलाय त्यामुळे जरा काळवं आणलंय. संभाळून घ्या मित्रांनो. तर लाईट बंद. आपली इथं अडकवलेली चावी घ्यायची. लाईट बंद केल्यावर पाकच अंधार दिसतोय. अडकवलेली आपली चावी घेतली आणि ह्याला घालायचं इथल्या घराला आता कुलूप. आणि नीट गोल करत आपण जायचं तडस करत गावात. दाराला कुरूप वगैरे घातलं इथं. किल्ली खिशात ठेवली आणि ही किल्ली घेतली गाडीची. आता आपलं क्रॉक्स घालूया. आईच्या गावात सगळं झालं पण मग का ठेवायचं राहिलंच की. इथे एक पाटे मक्याचे, इथे एक पाटे. हे आता आणि कुलूप काढतो आणि मक्याचे पाटे आत ठेवतो. संध्याकाळी पावसाचं वातावरण झालं बघा, आबा यायला लागले सगळं. जर संध्याकाळी पाऊस पडला तर मग सगळं भिजून जातील बाहेरच्या बाहेर. मग आत ठेवतो ह्यानासनी आणि मग जातो. चला दुसऱ्याचा कुलूप उघडायला लागला आईच्या गावात रंजना. तर इथं राहिलेली आत्ता मक्याची कणसं, ती पाटी, तिथली पाटी एक आणि इथली पाटी, दोन्ही पण आत ठेवले तर घरात तिकडं. आणि आता गाडीला स्टार्टर मारला आपल्या. त्याला नाही, जरा त्याला कमी आहे. जरा लई जपून वापरायला लागणार आहे गाडी मला. आता रोजचं रुटीन हे होणार की बाबा गाडी इथं आली की लावायचं, सायकल घ्यायची, गावात जायचं. किती पण त्रास होते कारण पेट्रोल लई जपून वापरायला पाहिजे. भविष्यात लय अवघड आहे. मग फादरनं टाकी फुल करून आणली. फादर मगाशी आले गावात. आता जायचं. गावात गेलं की हां मेन मुद्दा राहिला. पप्पानी सांगितलं इथनं एक बाटली आणायला सांगितलं. ह्यो मेन मुद्दा राहिला की आईला सगळा विषय झाला. त्या गाडीतलं पेट्रोल काढा एक मोकळी बाटली पाहिजे. फादरनं सांगितलं मोकळी बाटली येताना घेऊन ये म्हणून. तर ही मोकळी बाटली घेऊन जायचं. ह्यात गच्च भरायचं त्याला. 2-3 लिटर टाकायचं ह्यात त्यातलं काढून ह्यात टाकायचं. तर सध्या मळ्यातनं गाव झालोय आणि स्प्लेंडर पप्पानी भरून टाकी गच्च आणले त्याची. आता त्यातलं त्याला काढून ह्यात गच्च टाकायचं. आणि पप्पा चिंगड्याला घेऊन जरा बाहेर फिरायला गेले ती. आणि सध्या जरा भुका बिका लागली तर जरा स्नेह नाश्ता केला इथं. स्नेह नाश्त्याचं आयोजन केलंय. आणि इकडं निकिताजी बसले तर इकडं आमची मदर तेरा बसल्या. वडापावला हावरे दिलं ही दोघी बी. ही तर वडापाव कमी मिरच्याच लय खात्या. आणि ती स्टार प्लस काय तर मालिका काढत बसते. बोंगाडी घरातली आमच्या तसली बघते ती घरात हीच करते ती. त्यामुळे स्टार प्लस वाले असते रडक्या बिडक्या मालिका राहू जाऊ नका. ही बघा रडायला लागली निकिता तिला बघून. तिच्या डोळ्यात अश्रू आलं म्हणून हिच्या पण डोळ्यात अश्रू यायला लागली ती. ऐसा कैसा चले का बाबा. तर नाश्ता करतो. त्यांचं काही रड गाणं चालूच असतं रोजचं. आणि नाश्ता करून आपलं गाडीतलं पेट्रोल इकडं करतो. अजून पल्सात कुठंही सकाळपासून संध्याकाळ झाली मी पोरासनी विचारलं बाहेर एक काही पेट्रोल नाही. कुंडलच्या कुठल्या एका पेट्रोल पंपावर जिथं पेट्रोल आहे तिथं मिळेल. तर तिथं जायला मला 100चं त्याला लागतं. तर फादरला म्हटलं आणायची तुम्ही सांगलेलं गेला येता गाडी टाकी फुल करून या. चालल्यावर त्यातलं त्याला करून ह्यात टाकूया म्हणजे आपला कार्यक्रमच फती होतो. तर चालतंय. स्नेह नाश्ता करतो आणि मग थोड्या वेळाने बोलू. वडापाव आणलाय, वडापाव खाऊन घेतो आणि जरा गाडीचं त्याला इकडं करतो. तर जस्ट माझा नाश्ता झालाय. आणि मयात येताना मी एक प्लॅस्टिकची बॉटल आणलेली ही. तर ही जरा बॉटल धुवून घेतो, चकाचक करतो. आणि स्प्लेंडरला जरा तिरकी करून लावली इकडं. आता स्प्लेंडरमधलं त्याला काढायचं. स्प्लेंडरमधलं त्याला काढून डायरेक्ट आपलं प्लॅटिनम बांधायचं. स्प्लेंडरचं त्याला काढायला चालू करतो. त्याच्या अगोदर बाटली जरा खंगाळून घेतो. आतल्या बाजून काही घाण नाही आता असं वाटतंय मला. तरी बी खंगाळून घेऊया. नाही कार्बोरेटरमध्ये घाण केलं परत गाडी चालू व्हायची नाही एवढा विषय. तर सध्या बाटली घेऊन स्प्लेंडरपाशी बसलोय मी. आता स्प्लेंडरचा कॉक ह्यो ऑफ करायचा इकडं असा. ह्यो ऑफ करायचा. पाईप काढायची. लय जाम पाईप आहे. निघत्या का नाही निघली. तर ही पाईप काढली आणि आता बाटलीत चालू करायची. त्या माझ्या मते बाटलीतनं त्याला उडून जायला नको. त्यामुळं झप आवरतो. त्याला काढतो आणि त्याला काढून त्यात भरतो. एक बाटली गरगरीत भरून काढतो. 1 लिटरची एक बाटली असे 1-2 बाटल्या भरतो त्यात आणि चालू करतो. सुट्टी देत ना आता.
त्याला चालू केलंय मी आणि बाटलीत लागले भरायला हळूहळू करत जायला लय गार आहे. आवड हवे गार लागते ते. आणि जरा उडून जाऊ नये म्हणून जरा तिरकी धरल्या बाटली अशी मी, तेल उडून जाऊ नये म्हणून. आणि गच्च भरतो हिला आता इथंपर्यंत शेंड्यापर्यंत भरतो. शेंड्यापर्यंत म्हणजे जरा अलीकडेच भरतो, कारण विश्वास होतो परत त्या गाडीत पलटी करताना बाहेर सांडलं नाही पाहिजे. त्याला लय महागाई मिळणं झालं या महत्त्वाचा विषय आहे आता. त्याला म्हणजे लय बाबा विषय हारडा यालाचा, त्यामुळं जरा जपून जपून वापरलं पाहिजे, लय जपून वापरलं पाहिजे. तर भरतो कान 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 करते बाटली आता. हाय तिची ती भरत्या हळू 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 करत भरत्या. तर सध्या एक बाटली भरून तेल काढलंय मी. अरे इकडे बघ इकडं. तर बघा तिकडं कार्यकर्ता आमचं बसले तो ते हा उद्या संध्याकाळी. तर एक बाटली भरून मी गच्च तेल काढलं या. आणि हे तेल सुखरूपपणे इथं ठेवतो, तो अजिबात धक्काबुक्की नाही बाबा त्याला मागा. आणि चावी घेऊन आपलं शिस्तात एकदम शिस्तात, बाटली हल्ली नाही पाहिजे. अरे बाबा निक्की हा हे काढलं असं आणि शिस्तात एकदम शिस्ताचंच हँडल इकडे घेतला, अजिबात हल्लं नाही पाहिजे तेल. आणि हे तेल घेऊन डायरेक्ट ह्याचा तर ओतताना माझं धाडस झाले त्याला ओतायचं. तर कानीशिरी एकदम बाटली उलटी केली पाहिजे आहे, कारण असं ओतत बसलं तर उडून निम्मं जातं. हां ओकेच हाय वाता येतं, उडून बिडून काही निम्मं जात नाही. तर एक बाटली आत्ता सध्या मी काढल्या, सध्या गाडीत आपल्या गेली. ओकेच झालं, एक बाटली गेली लगेच बंद. बाद झालं आजच्या पुरतं एवढंच म्हणतो या का. अजून एक बाटली काढतो तर काढतो, अजून एक बाटली काढतो, अजून एक बाटली काढून होतं त्यात लागली. तर दुसरी बाटली भरून काढली मी गच्च तेलाची. आता दुसरी बाटली पण हळू होतोया यात, हळू 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 होते बाबा. त्याला लय महाग झालंय. ओके ओके ओकेच 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 ओके. एक हिटिपूस मात्रा झाला नाही, बरं वाटलं. सगळं त्याला जाऊ दे. त्यात आयुष्यपती एक ठेम पडला इथं, शे एक ठेम वाया गेला त्याला. त्यात काही शिल्लक राहिलं हिपूस बी शिल्लक नाही, सगळं झालंय. तर झालाय सगळा आजचा कार्यक्रम पद्धती झालाय. गाडीत त्याला ओतलं जरा मी, आता गाडी पॅक करतो. तर 2 दिवस मी कामाला जाऊ शकतो, 2-3 दिवस एवढं. त्याला तर गाडीत आता बसलं या. आणि इकडे तिकडे जरा किरकोळ कार्यक्रम इकडे तिकडे जाऊ शकतो एवढं त्याला गाडीत आहे. तर माझ्याच्या गाडीचं सगळं ती जोडाजोडी झालंय. आणि काय वाटलं तरी आपलं काढायचं, तर ती काढायच्या अगोदरच जर पेट्रोल पंपावर त्याला सुटलं, पहिल्यांदा प्लॅटिना गच्च भरून घ्यायची टाकी, परत आपल्याला निवांत पुरते आरामात इकडे तिकडे पंप सेंटर चालतंय. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.